नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. मात्र पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच पत्रकारांशी चर्चा करताना जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिलाय की नाही याबद्दल संभ्रमावस्था आहे. असं असताना जयंत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आज थेट विधानसभेच्या कामकाजादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना बांधकाम कामगार मंडळातर्फे महाराष्ट्रभर पेटी भांडी वाटपाचा काम सुरू आहे. पंतप्रधान साहेब यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यात डीबीटी करा. असं असताना आपण ही योजना का सुरू ठेवली? मफतलाल हे कपडा बनवतात हे माहीत आहे, मात्र ते भांडी बनवतात हे माहीत नाही असं म्हटलं. या प्रश्नाला आकाश फुंडकर यांनी उत्तर दिलं. मफलतदार या निविदेत अपात्र झालेत. 2020 मध्ये जयंत पाटील तुम्हीच या योजनेला मुदतवाढ दिली. आपण राबवलेल्या योजना आहे जी आम्ही चालवत आहोत असं फुंडकर म्हणाले. यावरही जयंत पाटलांनी आक्षेप नोंदवताना प्रशासन मंत्र्याला कधीच सांगत नाही हे अयोग्य आहे. ई टेंडर प्रमाणे योग्य तो निर्णय द्यावा असा मंडळाने आदेश दिला. माझ्या आधी ही योजना सुरू होती. मंडळाने निर्णय घ्यावा असे आम्ही सांगितले अशी आठवण करून दिली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील साहेब तुम्ही सध्या तरी प्रश्न विचारू शकतात, उत्तर इतक्यात तरी नाही देऊ शकत असा शब्दिक चिमटा काढला. यावर जयंत पाटलांनी आपला आक्षेप नोंदवताना ठराविक लोकांना काम द्यायचे हे मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. एजंटचा सुळसुळाट सुरू आहे असं म्हटलं. जयंत पाटलांचं हे विधान ऐकताच मुख्यमंत्र्यांनी जागेवर उभं राहत अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्यात. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली जाईल आणि जास्तीत जास्त पारदर्शक कारभार करू असं म्हटलं. जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडत असल्याचं फडणवीसांनी केलेलं विधान ऐकून सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या. जयंत पाटील यांना लवकरच भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल या दाव्याला हवा देणारे हे वाक्य असल्याचाही चर्चा आहे.